ए थांब 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 थांब, लिहून घेतो, MPSC ला उद्या हाच प्रश्न विचारला तर. अशी कमेंट तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया रील मध्ये ज्यामध्ये अत्यंत टाकाऊ वाटणारी माहिती दिली जाते त्याखाली पाहिलीच असेल, एखाद्या वेळेस केली सुद्धा असेल. पण तुम्हाला माहितीये का, खरोखरच आता MPSCच्या परीक्षेत असेच काही अजब प्रश्न विचारले गेलेत ज्यामुळे खरोखरच एखाद्या वेळी आपण लिहून ठेवलं असतं का, असा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात निर्माण होईल. जवळपास वर्षभराने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पार पडली. मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती. मात्र अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 डिसेंबरला ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 2 पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात. त्यापैकी एक पेपर हा कल चाचणीचा पेपर असतो. अधिकारी म्हणून काम करताना उमेदवार कोणत्या पद्धतीने विचार करतात, कोणत्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात हे तपासणारा घटक म्हणजे निर्णय क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य होय. पण यंदा झालेल्या परीक्षेत परीक्षार्थींना असे काही प्रश्न विचारण्यात आले ज्यामुळे भावी अधिकाऱ्यांना नेमकी कोणती निर्णय क्षमता हवी आहे असाच प्रश्न निर्माण होतोय. नेमके हे MPSCचे अजब प्रश्न काय ते सुद्धा आपण पाहूयात. राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या पेपर 2 मध्ये मद्यपानाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्या मित्रांना दारू पिणं आवडतं आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करतात. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचं नसेल आणि त्यांना अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही काय कराल, हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्यायही देण्यात आले होते. पहिला पर्याय होता, मी माझ्या मित्रांना सांगेन की मी माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केलेली आहे. दुसरा पर्याय होता, दारू पिण्यास नकार देईन. तिसरा पर्याय होता, फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मी सुद्धा मद्यपान करेन. आणि चौथा पर्याय होता, नकार देईन आणि त्यांना खोटं बोलेन की मला यकृताचा आजार आहे. या परीक्षेमार्फत अधिकारी निवडले जाणार आहेत, त्यामुळे अशा प्रश्नांची खरोखरच गरज आहे का आणि त्याहूनही त्यावरती दिलेल्या उत्तरांचे पर्याय हे समर्पक आहेत का, असा प्रश्न आता विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील लोक उपस्थित करतायत. MPSCच्या कार्यपद्धतीवर या निमित्ताने आता पुन्हा एकदा नव्याने टीका होऊ लागली आहे. दरम्यान याच प्रश्नाबरोबर आणखीन एक प्रश्न चर्चेत होता, तो म्हणजे मूतखड्या संबंधित. या आजारासंबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की दूषित पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडाच्या त्रासाला सामोरं जावं लागल्यास आणि पाण्याचा अभ्यास करूनही स्वतःलाच हा आजार झाल्यास काय कराल. या प्रश्नावरून आणि त्यावर दिलेल्या उत्तराच्या पर्यायावरून साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आता एकूणच म्हटल्याप्रमाणे MPSCच्या कार्यपद्धतीवर नव्याने टीका होऊ लागली आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC परीक्षा ही यापूर्वी 25 ऑगस्टला होणार होती. मात्र त्यावेळेस राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचं संपूर्ण नियोजन कोलमडलं होतं आणि त्यामुळेच आयोगाच्या दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता आणि या संपूर्ण घटनाक्रमानंतर 1 डिसेंबरला ही परीक्षा पार पडली आणि त्यामध्येच या प्रश्नांचा गोंधळ समोर आला. MPSCच्या या प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. MPSC करणाऱ्या आपल्या अनेक मित्रांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.